पुष्कळ साऱ्या मॅट्रिमोनियल केसेसमध्ये आपण असं पाहतो की लग्नाच्या वेळेला तुमचा काही खर्च झालेला आहे जावई बापू, तर तुम्ही आमच्याकडनं हे एवढे एवढे पैसे घेऊन घ्या, किंवा या वस्तू करता तुम्ही पैसे घ्या, तुम्ही हे घरी घेऊन घ्या, आम्ही दिलेलं नव्हतं लग्नामध्ये. तर अशा ज्या वस्तू आहेत किंवा असे जे पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्टली येतात, त्याच्यानंतर मग वाईफ म्हणते की मी तुमचा एवढा एवढा महिन्याचा खर्च झाला तर मी पण कॉन्ट्रीब्यूट करते, तर तुम्हाला मी महिन्यातला एवढे पैसे देते किंवा अमुक तुमच्या अकाउंटला मी ट्रान्सफर करून देते. काही दिवसांनी जेव्हा तुमच्यामध्ये आणि त्या वाईफमध्ये जेव्हा वाद निर्माण होतो किंवा कोर्टामध्ये ती गोष्टी जातात, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हा तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही कारण की डावरी घेतलेली आहे, तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले, आमच्या मुलीकडनं पैसे घेतलेले आहेत प्रत्येक महिन्याला, असं म्हणून तुम्हाला ते सगळे स्टेटमेंट्स दाखवले जातात. पण हस्बंड विचार करतात की अरे मी तर काही केलंच नव्हतं, मला तर ती मंथली मेंटेनन्स म्हणून देत होती. अशा वेळेला तुम्ही अवेअर राहा अशा गोष्टींपासून. माझं म्हणणं तुम्हाला हेच राहील की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करा, त्या जॉईंट अकाउंटमध्ये मंथली पैसे घेत जा. वाईफचे जे वडील आहेत ते जर काही वस्तू करता जर पैसे देत असतील तर त्यांना म्हणा की तुम्ही हे जे पैसे देत आहेत तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटला टाका, किंवा तुम्ही वस्तू पाठवून द्या आम्हाला डायरेक्टली तुमच्या मुलीच्या नावाने. तुम्हाला जर द्यायचीच इच्छा आहे एवढी तर तुम्ही ते करू शकता.